नमस्कार मंडळी, वेलकम टू श्रुती. आज काय स्पेशल मंडळी, आजच्या या नवीन रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. तर मंडळी, आज आपण बनवतोय मँगो लस्सी. छान असं मलईदार घरी बनलेलं दही वापरून आणि हापूस आंबा वापरून आपण ही छानशी रेसिपी बनवणार आहोत. आणि तुम्ही आजवर अनेक रेसिपीज पाहिलेल्या असणार आहेत, पण तरी देखील ही सुद्धा रेसिपी थोडीशी तरी वेगळीच असणार आहे. तर चला सुरुवात करूयात आजच्या आपल्या रेसिपीला. तर इथे मंडळी, रेसिपी बनवण्यासाठी मी वापर करते हापूस आंब्याचा आणि छान असं रत्नागिरीतलं प्युअर फळ मी वापरते. इथे तुम्ही बघू शकता आंबा कट केल्यानंतर त्याचा रंग आणि टेक्स्चर किती सुंदर आहे. तर मंडळी, खूप मस्त असं ऑर्गॅनिक फळ मी इथे वापरलंय आणि इथे अजिबात डाग नाही आहेत, अळ्यांचा तर प्रश्नच नाही आहे. खूप मस्त फ्रेश अशी आंब्याची फळं आपण वापरलेत. कोणत्याही पद्धतीचा गोड आंबा इथे आपण वापरू शकतो. तर इथे मी 2 छान असे हापूस आंबे कट करून त्यातला गर काढून घेतलाय आणि आता आपण मिक्सर ग्राइंडरमध्ये त्याची छानशी स्मूथ प्युरी बनवून घेणार आहोत. इथे मंडळी, प्युरी बनवत असताना मी यामध्ये साखर आणि सोबतच थोडेसे भिजवून घेतलेले बदाम, काजूगर सुद्धा ॲड केलेले आहेत. आता हे छानसं ब्लेंड करून त्याची प्युरी बनवूयात. इथे जे आपण ड्रायफ्रुट्स वापरलेत तर ते अगदीच कमी प्रमाणात वापरलेत, कारण आपल्याला आंब्याचा फ्लेवर टिकवून ठेवायचा आहे. मग मंडळी, मी इथे घेतलंय घरी बनलेलं छान मलई असलेलं दाटसर दही. तर इथे आता प्युरी आणि दही मिक्स करून आपण त्यामध्ये थोडासा दूध मसाला घातलाय. त्यामुळे आपल्या लस्सीला आहे ना, खूप छान असा फ्लेवर ॲड होतो. आणि या इथे आता पुन्हा आपण हे छानसं ब्लेंड करून घेतले. गरज असेल त्याचप्रमाणे इथे पाणी घालायचे. आणि या इथे मंडळी, आजची आपली मस्त अशी मलईदार मँगो लस्सी बनून रेडी झाले. छान अशी थंड करून मी ती सर्व केले. सर्व करत असताना थोड्याशा आंब्याच्या फोडी, काजू, बदाम, पिस्ता घेऊन आपण ते छान असं गार्निश केले. तर मंडळी, जर का तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. लवकरच घेऊन येते आपली पुढची रेसिपी. तोपर्यंत चॅनेलवरच्या इतर रेसिपीज नक्की पहा. आता भेटूयात नवीन रेसिपीमध्ये.